खरं तर भारत हा स्वप्न पाहतो आहे 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा आणि त्यात महाराष्ट्राचा सहभाग हा 1 ट्रिलियनचा असावा हे सुद्धा स्वप्न आहे. हे सगळं उद्योगाच्या भरोशावर होतं आहे आणि त्यामुळेच आजचं हे सत्र महाराष्ट्रासाठी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हिजनचा कार्यक्रम होत असताना सगळ्यात आधी आपण सर्वात जुना जो ब्रँड आहे त्याच्याकडे जाऊया. इंद्रनीलजी, जगातील सगळ्यात मोठ्या ज्या स्टार्टअप इकॉनॉमीज आहे त्यापैकी सध्या भारत एक आहे. मात्र हे सगळं होत असताना आपण बघितलं आहे की अनेक जुने उद्योग हे मात्र मागे पडत चालले. त्यातील काही बंदसुद्धा झाले आणि त्यात खाद्यपदार्थाचे उद्योगसुद्धा आहेत. पण चितळेंबरोबर असं झालं नाही. उलट तुम्ही नवनवीन होरायझन स्केल करू लागलात. तर हे कसं साध्य झालं? तुम्ही ह्या नव्या युगात कसं टिकलात? काय बदल घडला? सर्वप्रथम मी असं म्हणेन की खाद्यपदार्थाचा जो व्यवसाय आहे तर त्या व्यवसायाला एक गोष्ट चांगली आहे की आम्ही AI प्रूफ आहोत. म्हणजे कन्झम्शन जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत कायम होत राहणार आहे. तर त्यामुळे मार्केटच कमी झालं आहे असा प्रॉब्लेम कुठेतरी झालेला नाही. मग जेव्हा मार्केट कमी होत नाही आहे, वाढतं आहे आणि ते वाढत असलेल्या मार्केट प्लेसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मग फ्री ट्रेड अग्रीमेंट्स असो, एक्सपोर्ट्स असो किंवा भारताचे GDP वाढत असताना जे पर कॅपिटा इन्कम वाढतं आहे त्याच्यानी जे कन्झम्शन वाढणार आहे हे सगळे जेव्हा लिव्हर्स असतील तर त्या लिव्हर्समध्ये तुमची उपलब्धता वाढवता आली तर तुम्हाला मार्केट वाढवणं किंवा तुमचा व्यवसाय वाढवणं हे सहज शक्य आहे असं कुठेतरी वाटतं. त्यात गरज फक्त एवढीच आहे की काळानुसार अवेलेबिलिटी कशा पद्धतीने बदलायला पाहिजे आणि ते करताना काय महत्त्वाचे घटक आहेत जे रिटेन केले पाहिजेत आणि काय सोडून द्यायला पाहिजेत ह्याच्यावरती कुठेतरी माझ्या मते चितळे कुटुंबियांनी खूप चांगला विचार केला. त्याकरता जे काही नवीन विचार मांडले गेले पुढच्या पिढीकडनं त्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि त्यामुळे कुठेतरी रेलेव्हंट राहायचा कायम जो प्रयत्न आहे तर तो आम्ही त्या पद्धतीने जात असतो पुढे की जिकडे चॅलेंजर ब्रँड म्हणूनच आम्ही कायम स्वतःला ट्रीट करतो. आणि 2-3 म्हणजे काय असे ती पावलं होती, म्हणजे कुठले असे सजेशन्स होते जे आधीच्या पिढीनं मान्य केलेत? माझ्यामध्ये ज्याच्यामुळे मी थोडाफार फेमस झालो आणि तो पण तुमच्या चॅनल थ्रूच, तो म्हणजे जेव्हा आम्ही 1 ते 4 बंदचा विषय थांबवला की तो विषय जेव्हा बदलला तर त्यानंतर कुठेतरी चितळे बंधूंना प्रोडक्ट विकण्यात इंटरेस्ट आहे हे कस्टमरलाही कळलं. दुसरी गोष्ट अशी होती की हे करत असताना पॅकेजिंग हा खूप एक महत्त्वाचा घटक ठरला. कारण की तोपर्यंत काय होतं की कस्टमर दुकानात यायचा, त्याला सर्व्हिस केलं जायचं आणि परत पाठवलं जायचं. तर इन कम्पॅरिझन कस्टमर आता वेगवेगळ्या माध्यमांमध्ये उपलब्ध आहे. कारण की आज ई-कॉमर्समध्ये जाऊ शकतो, मॉडर्न ट्रेडमध्ये जाऊ शकतो, जनरल ट्रेडमध्ये जाऊ शकतो. आज क्विक कॉमर्समधनं 10 मिनिटात कुठूनही डिलिव्हरी कधी कधी जाते कस्टमरला. तर या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमात तुमची अवेलेबिलिटी करण्याकरता पॅकेजिंग खूप एक महत्त्वाचा भाग ठरला की जो आम्ही आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरमधनं अचीव केला. आणि तिसरं मी म्हणेन की कस्टमर जसा अवेअर होत चालला आहे आणि जिथे मीडिया चॅनल्स थ्रू सुद्धा भरपूर जास्त सेन्सिटिव्हिटी बेटर फॉर यू किंवा क्वालिटी प्रोडक्ट्सबद्दल केली जाते तर त्या ह्याच्यातनं चांगल्या क्वालिटीचे पदार्थ देणाऱ्या ब्रँड्स करता ॲक्च्युली जी डिमांड आहे ती वाढत चाललेली आहे. तर त्यामुळे या तिन्ही फॅक्टर्समध्ये कुठेतरी आम्ही स्वतःला अवेलेबल करायचा प्रयत्न करतो आणि त्यातनं हा सक्सेस मिळाला असं मी म्हणेन. नक्कीच. अर्पितजी, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. सवेरा फार्मास्युटिकल्सची जी सुरुवात झाली ती मी म्हणेन की भारतात जे इन्स्पेक्टर राज होतं म्हणजे कोटा, लायसन्स, परमिट राज होतं त्या काळात झाली आणि त्यानंतर बरंच काही बदललं असं आपल्याला सांगितलं जातं, असं वाटतंही. कारण नावं मोठमोठी आहे, अगदी मेक इन इंडिया, स्किल इंडिया, मग ईज ऑफ बिझनेसबद्दल आपण बोलतो, फंड ऑफ फंड आलेला आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी होतात आहेत असं वाटतंय. पण जमिनीवर जर बघितलं तर एकीकडे आपण स्टार्टअप इंडिया वगैरे म्हणतोय पण 5 वर्षात फेल होणाऱ्या स्टार्टअपचा रेट हा भारतात 90% आहे असं रिपोर्ट सांगतो. त्यामुळे खरंच काही बदल झालाय का, की ही नावं फक्त गोंडस नावं आहेत आणि बिझनेस करताना त्याच जुन्या अडचणी आहेत का? खरं म्हणू तर इट इज आय थिंक अ रेव्होल्युशन इन इंडिया की ॲट वन टाईम जेव्हा आपण एम्प्लॉयमेंटसाठी लोक शोधत होती, आज Tier 2, Tier 3 सिटीजमधून स्पेशली यंगस्टर्स पुढे येऊन कंपनीज स्टार्ट करतायत. दे आर नॉट बिकमिंग एम्प्लॉईज, दे आर बिकमिंग जॉब गिव्हर्स. आय थिंक हा सगळ्यात पहिलं इंडिकेटर ऑफ सक्सेस आपण बघायला पाहिजे. सेकंड, मला वाटते आपण कधी कधी ब्लाइंड साइडेड होतात वेन वी लुक ॲट बिग कंपनीज स्पेशली फ्रॉम बिग सिटीज.
जर आपण टियर 2 टियर 3 कंपनीज सिटीजमध्ये आले आणि तिकडे जर स्टार्टअप्स बघितले तर आपण बघतील की देर आर स्टार्टअप्स हू आर वर्किंग विथ मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, देर आर स्टार्टअप्स दॅट आर वर्किंग विथ OEMs, डिफेन्सबरोबर काम करतायत, रिसर्च करता आहेत, रेल्वेजबरोबर काम करतायत. तर आय थिंक ट्रू शायनिंग इंडिया आपल्याला तिकडे दिसते आहे. स्टार्टअप पॉलिसी आज भारताला का खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की काही टेक्नॉलॉजीज असतात विच आर एक्सप्लोरेटरी. त्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू टाकणं खूप डिफिकल्ट असते, त्याला अंडरराईट करणं ॲज अ बँक नेक्स्ट टू इम्पॉसिबल असते. आज स्टार्टअप इंडिया मुळे VC कॅपिटल वाढलेलं आहे, प्रायव्हेट इक्विटी कॅपिटल आलं आहे आणि कुठल्याही ऑन्टरप्रेनरला आज ॲक्सेस टू कॅपिटल हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर आय वुड से खरोखरचा स्टार्टअप इंडियाचा सक्सेस वेगळ्या लेन्सने बघितला, विच इज नंबर 1 टियर 2 टियर 3 सिटीजमधून किती ऑन्टरप्रेनर्स आले आहेत, नंबर 2 ॲक्सेस टू कॅपिटल किती सोपा झाला आहे, अँड नंबर 3 ते 10% जे सक्सेसफुल झाले आहेत ते किती टँजिबल इम्पॅक्ट करतायत. जर हे बघितलं तर आय थिंक वी हॅव डन फिनॉमिनल इन द लास्ट. पण ईज ऑफ बिझनेस खरंच आले का? मी महाराष्ट्र स्पेसिफिक बोलतो. आय थिंक एक गोष्ट वेर आय सी स्पेसिफिकली पॉलिसी रिलेटेड अँड डिजिटायझेशन रिलेटेड, जर आपण महाराष्ट्राची इंडस्ट्री पॉलिसी बघितली, इट्स अ व्हेरी फॉरवर्ड थिंकिंग पॉलिसी. त्याच्यामध्ये अँकर युनिट्स आणि MSMEजला अनेक इन्सेंटिव्ज आहेत. एक्झिक्युशनमध्ये आय थिंक देर कॅन बी एन इम्प्रूव्हमेंट. सिमिलरली डिजिटायझेशन जेव्हा मी म्हणतो, जिकडे ईज ऑफ डुईंग बिझनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, मैत्री 2.0 इज अ फॅन्टॅस्टिक पोर्टल आणि आय थिंक 5 वर्षामध्ये हा एक स्टँडर्ड बनेल, स्पेशली मैत्री 2.0 फॉर अदर स्टेट्स टू फॉलो, की महाराष्ट्र कसं सिंगल विंडो क्लिअरन्स करते आहे फॉर मेगा प्रोजेक्ट्स अँड फॉर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. प्राजक्ताजी, मी आपल्याकडे येते. मला वाटतं ही दोघंही तुम्हाला सांगतील की एखादा बिझनेस करणं हा फुल टाईम जॉब असतो, पण तुमचं अभिनेत्री म्हणून सुद्धा करिअर जोरात सुरू आहे आणि तुम्ही त्यात हा बिझनेस सुरू केला आहे, तर हे कसं शक्य होणार? अतिशय महाराष्ट्राची नाळ जोडलेला असा हा ब्रँड आहे, त्यामुळे जेवढा आपला मराठी दागिने आणि अलंकार जे काळाच्या पडद्याआड गेलेत त्यांना पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठीच या ब्रँडची स्थापना झालेली आहे. कारण दागिने जे आहेत मराठी दागिने आणि तेही 100 वर्ष आणि त्याहून जुने असेच दागिने आपण आपल्या ब्रँडमध्ये इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. त्यामुळे लोप पावत चाललेले दागिने ज्याची नावही आता लोकांना माहिती नाही किंवा वापरातही नाहीत, असेच दागिने आपण मराठी दागिने आपण या ब्रँडमध्ये सहभागी केलेले आहेत. त्यामुळे येस, पुढे जायचं आहे. आणि मला असं वाटतं की 2-3 गोष्टी कारणीभूत ठरल्या ब्रँड सुरू करण्यासाठी. आणि ऑलरेडी एक चालू असताना, अभिनेत्री म्हणून, अँकर म्हणून प्रवास चालू असताना, ते म्हणजे मला असं वाटतं की एकतर मला असं वाटलं की या क्षेत्रात मी आहे हाच मुळात फॅक्टर. कारण ॲक्टरचं आयुष्य हे इतकं परावलंबी आहे, इतकी फायनान्शियल इन्सिक्युरिटी आहे आणि वाचनामुळे सुद्धा मला हे सतत किंवा इतर गोष्टींबाबत सजग असल्यामुळे की उतरत्या काळामध्ये कलाकारांची अवस्था, त्यांनी फायनान्शियल जे काही मॅनेजमेंट केली नाही, सेव्हिंग्स केल्या नाहीत, मग मध्ये करोना येऊन गेला, सगळी म्हणजे मेडिसिन आधी सुरू झालं, मग हळूहळू सगळ्या खाद्यपदार्थ बंद होऊच शकत नाही, पण कलाकार तो सगळ्यात शेवटचा फॅक्टर आहे. एंटरटेनमेंट सुरू व्हायला सगळ्यात उशीर झाला आणि हेच फॅक्टर्स मला ट्रिगर होत गेले की काहीतरी करायला पाहिजे, ह्याच्यावर जगणं अवघड आहे. आणि ॲट द सेम टाईम वाचनामुळे माझ्या हे वाचनात आलं होतं की वॉरन बफेटचं एक खूप चांगलं कोट आहे की नेवर डिपेंड ऑन सिंगल इन्कम, मेक इन्व्हेस्टमेंट टू स्टार्ट ऑर क्रिएट सेकंड सोर्स. तर हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतं की मला वाटतं सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे हे. ॲब्सल्युटली. आणि मी पुन्हा एकदा म्हणेन, एक कलाकार म्हणून मला हे जास्त जाणवत गेलं आणि स्त्री म्हणून आणखी जास्त ट्रिगर होत गेलं. कारण काय ना, जो तुम्हाला खायला घालतो, जो तुमचा पोशिंदा असतो, तो तुमचं आयुष्य डिक्टेट करतो. मग मला असं वाटलं की आपल्याला जर एक स्वतंत्र व्यक्ती आणि स्वाभिमानी व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून पण जगायचं आणि स्त्री म्हणून पण जगायचं, तर फायनान्शियल इंडिपेंडन्सी पाहिजेच पाहिजे. आणि ह्या सगळ्यातून ऑल्सो मी माझ्या शालेय जीवनामध्ये इतक्या लवकर ऐतिहासिक पुस्तकांना हात घातला. म्हणजे बटाट्याची चाळ नंतर डिरेक्टली मी राजश्री वाचलं नासा इनामदारांचं. तर इतका म्हणजे छावा, संभाजी, मग पौराणिक पण बरंच मी वाचलं, भागवत पुराण, युगंधर, ह्या सगळ्या पौराणिक ऐतिहासिक गोष्टींमुळे ना मी इतकी मराठी झाली, इतकी खमकी की आता महाराष्ट्राची माझी नाळ इतकी घट्ट जोडली गेली
की ते काहीतरी होतं की ज्या संस्कारांमधून, ज्या परिस्थितीतून आत्ता आपण या स्थितीमध्ये आहोत आणि किती रक्त गाळलं गेले आपल्यासाठी, आपण ह्या स्थितीत असण्यासाठी, तर इतिहासात मी खूप रमते आणि खूप रिलेट करते. त्याचा सुद्धा खूप परिणाम माझ्या मनावर आहे आणि ह्या सगळ्या डिसिजनवर आहे. मला असं वाटतं की एक निर्णय होण्यासाठी अनेक गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरतात. तर हे 2-4 महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्यांनी मला इथंपर्यंत आणलं की एक तर बिझनेस असला पाहिजे, सेकंड इन्कम सोर्स असला पाहिजे बाई म्हणून, कलाकार म्हणून, आणि त्यात दागिने का तर ते माझ्या प्रोफेशनशी सुसंगत पण आहे, आणि त्या पलीकडे जाऊन जे काळाच्या पडद्यात चाललेत ना ते तू आणले पाहिजे. जसं माझ्या भावाच्या लग्नामध्ये, चुलत भावाचं लग्न होतं आणि मला अगदी ऑथेंटिक मराठी दागिना हवा होता, पण मला तो कुठेच मिळाला नाही इमिटेशन फॉर्ममध्ये. कारण आपले सगळे मराठी दागिने हे हातावर घडवले जातात, तर कुठलेच मशीन मेड नाहीये. सो जे बनलं जातं ते फक्त सोन्यात बनलं जातं, आणि आता सोन्यात दागिने आपण फक्त लॉकरमध्ये ठेवण्यासाठीच बनवतो बहुतांश, तर कोणी बनवतच नाहीये, तर कारागीरच मिळत नव्हते. सो इमिटेशनमध्ये बनवतच नाही आहेत लोक, तर कसं मिळणार? मग मला हे जाणवलं की ही गॅप आहे. अशी कुठली 100 वर्ष आधीची दागिने आहेत? आम्हालाही काही नावं सांगा, मला वाटतं लोकांना ऐकायला आवडतील, जी आज फारशी बघायला मिळत नाहीत. बघा, एक वज्रटीक नावाचा एक अलंकार आहे जो कोल्हापूरची महालक्ष्मी तिच्या गळ्यामध्ये आहे. त्यानंतर पुतळी हार जो तुळजाभवानीच्या गळ्यामध्ये आहे. त्यानंतर एकदाणी बोरमाळ हे तुम्हाला माहिती आहे, परंतु चंद्रहार एक आहे, चपला हार आहे जो पण कुठे मिळत नाही. त्यानंतर मोहनमाळ, बकुळी हार, वज्रटीक सांगितलं, बेलपान टीक आहे, जोंधळे मणिगुंड आहे. हे सगळे दागिने लोकांना, काही लोकांना ऐकिवात माहिती आहेत, अष्टपैलू कंठी वगैरे, किंवा आज्या बिज्या पणज्यांच्या गळ्यामध्ये होते, परंतु आता नाहीच आहेत. नमस्कार तोडे, शिंदेशाही तोडे, गजरी पैंजण, किंवा खूप नथींचे प्रकार आहेत, मयूर नथ, मोती नथ, कोल्हापुरी नथ, मराठा नथ, एवढे प्रकार असतात. हेच मला देखील माहिती नव्हतं, एवढे वर्ष इंडस्ट्रीत काम करून देखील. तर या निमित्तानं ते समोर आलं. नक्कीच फार इंटरेस्टिंग उत्तर होतं खरं तर हे, आणि मला वाटतं किती कारणं असू शकतात एखाद्या व्यक्तीला उद्यमशील होण्यासाठी ते सुद्धा आज कळलं. इंद्रनीलजी, तुमच्याबद्दल असं खास सांगितलं जातं की चितळे बंधूंना जी तुम्ही टेक्नॉलॉजी ड्रिव्हन केलं, तर मला नेहमी हे कुतूहल वाटतं की आमची जी आवडती बाकरवडी आहे किंवा लक्ष्मीनारायण चिवडा आहे, त्याला टेक्नॉलॉजीनं कसं बदलवलं? काही भाग आपण आत्ता व्हिडिओमध्ये पाहिलाच, पण माझा तुम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन पण आहे की तुम्ही फिजिकली बघायला या एकदा आमचा प्लांट. माझ्या मते काय की फूडचा जर का व्यवसायच पकडायला गेला तर भरपूर वेळा वी आर ऑलवेज ट्राईंग टू सेल नॉस्टॅल्जिया, आणि नॉस्टॅल्जिया बरोबरच कल्चर पण येत असतं, आणि ते कल्चर वारंवार त्याच पद्धतीने देत राहणं हे त्या पॅकेजिंगचं काम असतं. आणि त्यामुळे जेव्हा स्केल वाढते तर तेव्हा भरपूर वेळा ह्युमन एरर जो असतो तो येऊन आम्हाला 2 पद्धतीने त्रास देऊ शकतो. एक म्हणजे कम्प्लायन्सच्या बाबतीत आणि दुसरं क्वालिटी कंट्रोलच्या बाबतीत. त्यामुळे ते ओव्हरकम करण्याकरता खरं सांगायचं तर आम्हाला टेक्नॉलॉजी सर्वात जास्त गरज पडते. सो पूर्वी काय होतं की आचारी होते, आचारी ट्रेन व्हायचे, आचारी महाराष्ट्रातलेच भरपूर आचारी होते, बाहेरनं वेगवेगळ्या राज्यांमधनं तेवढ्या आचारी आणायला लागायचे पण नाहीत की जे सगळे हे करायचे, पण त्यांची ती पाककृती जी होती तर ती स्टँडर्डाइज एका पॉईंटच्या पलीकडे नव्हती, आणि त्यामुळे आम्हाला स्केल करण्याकरता खूप लिमिटेशन्स येत होती. आणि ट्रेडिशनल मिठाई पर्टिक्युलरली जर बघायला गेलं की जिकडे काय काजू कतली असेल, आंबा बर्फी असेल, गुलाबजाम असेल, की हे सगळे पदार्थ आज मे बी 35 देशांमध्ये आम्ही विकतो. तर प्रत्येक ठिकाणी ते सेल होताना सेम लागायचं असेल तर त्याच्याकरता जी काही यंत्रणा लागते त्याच्याकरता टेक्नॉलॉजी वापरायला लागली, आणि त्याच्यात स्टँडर्डायझेशन हे सर्वात महत्त्वाचं घटक आलं. कारण की रेसिपी सोर्सिंग आणि त्याकरता रॉ मटेरियलचंच बॅकवर्ड इंटिग्रेशन जे लागतं, की जिकडे आम्ही बाकरवडी करता लागणारी मिरची ही सुद्धा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगनी एकाच ब्रीडची उगवतो, की ज्याच्यामुळे कायम आउटपुट जे येतं ते स्टँडर्डाइज येतं. तर त्यामुळे असं पूर्ण ती चेन लावायचं जे काम होतं ते करायला कुठंतरी मला कॉन्ट्रीब्यूट करता आलं, आणि आय थिंक ते केल्यामुळे स्केल अप जरी झालं तरी कस्टमर एक्सपिरियन्समध्ये बदल नाही झाला, आणि म्हणून मग त्याचं सक्सेस चांगलं झालं असं मी म्हणेन. इतक्यातच तुमचा जो व्हिजन पार्क इनॉग्रेट झाला, मला वाटतं ते नाव सुद्धा बरंच काही सांगून जातं. एक कुतूहल आहे की असे किती स्वयंपाकी काम करतात?
सगळं मिळून साधारण एक आता 700-750 लोक तिकडे आहेत की जी आत्ता काम करतायत आणि त्या नवीन प्रोजेक्टमध्ये माझ्यामध्ये पुढच्या 2 वर्षात आम्ही एक 2000 लोकांपर्यंत जाऊ. पण कसं आहे की आता आम्ही ते आचारी किंवा हलवाई या माइंडसेटमधनं ऑपरेटर मोडला आलेलो आहोत की जिकडे मशीन्सना कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं आणि कशा पद्धतीने ते आउटपुट काढून घ्यायचं याच्यावरती नियंत्रण ठेवायचं काम ही लोक जास्त करत असतात. आणि विजन पार्कचा सिग्निफिकन्सच तो होता, कारण की गेल्या काही वर्षात जो बदल झालाय की जिकडे 90हून जास्त टक्के वेळा आम्हाला आमचा कस्टमर दिसतच नसतो, त्याला फक्त ब्रँडचं पॅकेट दिसत असतं. तर त्याच्यामुळे त्या कस्टमरला ब्रँडबद्दलची ऑथेंटिसिटी कशी भासून द्यायची आणि कशी समजून द्यायची ही ट्रान्सपरन्सी फूड बिझनेसेसच्या बाबतीत कुठे ना कुठेतरी कायम शंकास्पद असतेच. तर ती इम्प्रूव्ह करण्याकरता ही विजन पार्क प्रकल्प जो आहे तो आम्ही बांधलेला आहे. त्याच्यात आम्ही प्रत्येक फ्लोअर की जो एक फ्लोअर 40-50 हजार स्क्वेअर फूटचा आहे, तर त्याच्यात एलिव्हेटेड वॉकवेज केलेले आहेत की ज्याच्यातनं प्रत्येक प्रोसेस थ्रू कस्टमर ऍक्च्युली वॉक थ्रू करू शकतो की ज्याच्यात मग काजू कतली कशी बनतेय, चिवडा कसा बनतोय, बिंचबार्स कसे बनत आहेत, बाकरवडी कशी बनते किंवा शेव कशी बनते, हे सगळे प्रोसेस एलिव्हेटेड वॉकवेज मधनं बघू शकतात. आणि कधीही येऊन कधीही ते बघण्याची जी ॲबिलिटी आहे की जिथे वी आर ओपन टू आवर कस्टमर्स टू कम ऑडिट अस एनी टाइम, या पद्धतीची ट्रान्सपरन्सी आम्हाला कस्टमरला एनेबल करायची आहे. आणि त्याचबरोबरीने कस्टमर बरोबर एक संवाद चालू ठेवायचा आहे, कारण की आता नाहीतर सेलच्या वेळी संवाद होत नाही, तर मग आमच्याकडे येऊन आम्ही काय नवीन करायला पाहिजे, काय बदल करायला पाहिजेत, काय सुधारणा करायला पाहिजेत, हेही कॉन्व्हर्सेशन करता येतं. तर या दृष्टीने हा प्रकल्प पूर्ण उभा केलेला आहे. फार्मा इंडस्ट्री भारताची खूप मोठी आहे, मोठी एम्प्लॉयमेंट तुम्ही लोक जनरेट करता आहात. पण अजूनही असं आपण बघतो की असं सांगितलं जातं की जे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यासाठी आजही आपण चायनावर प्रचंड प्रमाणामध्ये डिपेंडंट आहोत. एवढंच नाही तर वेगवेगळ्या देशांचे जे क्वालिटी कंट्रोल आहेत किंवा त्यांचे जे कंप्लायन्सेस आहेत फार्मा इंडस्ट्रीसाठी, त्याच्यासाठी बराच स्ट्रगल अजूनही आपल्याकडल्या कंपनीजला करावा लागतो. तर कुठंतरी ही जी तफावत आहे, म्हणजे एकीकडे आपल्यासाठी ट्रीटमेंटसाठी लोक येतात, पण जेव्हा आपण जगात कुठंतरी जातो तेव्हा आपल्या प्रोडक्शनची लेवल ही ती नाही आहे जी अपेक्षित आहे. हे का होतं आहे? आपली काय अडचण आहे? मॅडम 2 प्रश्न आहेत. मी पहिला प्रश्नाचं उत्तर देतो, विच इज रेग्युलेशनमध्ये गॅप दिसतो आहे आणि ग्लोबल कंप्लायन्स वर्सेस इंडियन कंप्लायन्समध्ये हा गॅप का आहे. आय थिंक पहिलं तर ह्या गॅपच्या क्वेश्चनला लेट अस पुट अ लिटल फॅक्ट्स इन दिस प्लेस. इंडिया हॅज द लार्जेस्ट नंबर, इंडियामध्ये सगळ्यात जास्त नंबर ऑफ USFDA अप्रूव्ड मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत आउटसाईड ऑफ USFDA. म्हणजे प्रायमरीली जर मी व्हॉल्यूम बघितलं तर इंडिया इज एक्सपोर्टिंग द मॅक्सिमम नंबर ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. आज मॅक्सिमम एक्सपोर्ट ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स जर US मध्ये होतोय दॅट इज थ्रू इंडिया. तर ऑब्व्हियसली नंबर वाढेल तर क्वालिटी कंप्लेंट्स पण डेफिनेटली वाढतील. दॅट इज जस्ट अ मॅटर ऑफ रेशिओ. पर्सेंटेज वाईज बघितलं वी आर प्रॉबली लोअर दॅन सम ऑफ दी अदर कंट्रीज. सेकंड, हा गॅप का आहे? फंडामेंटली USFDAचे नॉर्म्स, EUचे नॉर्म्स, इंडियन रेग्युलेशनच्या नॉर्म्समध्ये देर इज अ गॅप. हा गॅप का एक्झिस्ट होतो? कारण की फंडामेंटली तिकडे कॉस्ट ऑफ मेडिसिन, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन इज हाय, प्लस एक बॅरियर पण बनवते. whether they are an artificial barrier or whether it is a logical barrier, it is up to a scientific body to debate. पण ह्या कॉस्ट बॅरियरमुळे आणि मार्केट ॲक्सेस बॅरियरमुळे हा गॅप आहे. लास्ट 3 वर्षामध्ये इंडियन FDAने खूप सुंदर इनिशिएटिव्स घेतले टू अपस्किल अँड टू अपग्रेड मॅन्युफॅक्चरिंग, डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग अबिलिटीज. ह्याच्यामध्ये त्याने कॅपिटल ग्रांट दिलेले आहेत, ट्रेनिंग ग्रांट्स दिलेले आहेत आणि टाईम पण दिलेले आहेत स्पेसिफिकली MSMEsना की तुम्ही ह्या टाईममध्ये ग्लोबल स्टँडर्डपर्यंत पोहोचून जा. प्राजक्ताजी, मी खरं तर ब्रँड हा खूप महत्त्वाचा असतो. ह्या दोघांना त्यांचा ब्रँड प्रमोट करताना एखाद वेळेला मॉडेल्सची गरज पडू शकते, पण तुम्ही स्वतःच एक ब्रँड आहात, एक ॲक्ट्रेस म्हणून. तर प्राजक्ता माळी असण्याचा प्राजक्त साजला किती फायदा झाला? डेफिनेटली फायदा झाला. कारण तुमचं सोशल मीडिया एक अकाउंट असतं, सेट असतं, तुमचा एक प्रेक्षक वर्ग सेट असतो अभिनेत्री म्हणून काम केल्यामुळे. त्यामुळे त्या लोकांपर्यंत तुम्ही इझिली पोचू शकता किंवा त्या लोकांना इझिली केटर करू शकता. तर आणि मॉडेल म्हणून फेस जेव्हा आपण तो प्रचलित फेस वापरतो अर्थातच तो जास्त अप्रिशिएट पण होतो. पण डेफिनेटली मी आत्ताच आमचा 2 दिवसातच एक फोटोशूट लाईंडअप आहे आणि त्यामध्ये मी फोटोशूट करत नाही आहे, आम्ही मॉडेल्सबरोबर फोटोशूट करतो. आणि हेच मी त्यांना आता विजन दिलं की
आता मला सोडून तुम्ही तुमच्या पायावर उभं राहायला पाहिजे. माझ्या चेहऱ्याची कुबडी न वापरता प्राजक्ता साज म्हणून तुम्ही तुमचा रीच वाढवला पाहिजे. सो 2 मॉडेल्स बरोबर शूट करतोय ज्यात मी नाहीये. तुम्हाला ॲक्ट्रेस म्हणून बरंच ट्रोलिंग फेस करावं लागलं. आता त्याच सोशल मीडियाचा तुम्ही वापर करत आहात तुमच्या या प्रमोशनसाठी. तर एक ॲक्ट्रेस म्हणून सोशल मीडियाची स्ट्रॅटेजी आणि एक बिझनेस वुमन म्हणून सोशल मीडियाची स्ट्रॅटेजी यात काही बदल आहे का? काय विचार करता तुम्ही ते करताना? बघा, हा खूप मोठा विषय आणि खूप फॅक्टर्स इनकॉर्पोरेटेड आहेत. पण एक महत्त्वाचे 4-5 मुद्दे मी बोलू इच्छिते. डेफिनेटली सोशल मीडिया थ्रू तुम्ही एका क्लिकवर, एका पोस्टमुळे लाखो करोडो लोकांपर्यंत पोचता. आणि नाटकात मी काम करत नाही, आम्हाला प्रेक्षकांच्या ज्या रिॲक्शन्स येतात, प्रतिक्रिया असतात, त्यासुद्धा आम्हाला सोशल मीडियावर वाचायला मिळतात. त्यामुळे तोसुद्धा एक खूप चांगला कनेक्ट आहे. अपडेट लोकांना आपल्या आयुष्याविषयी अपडेट्स देण्यासाठी खूप मोठं चांगलं माध्यम आहे. आणि ते एक कमाईचं पण साधन आहे. कितीतरी कोलॅबोरेशन्स ॲक्टर म्हणून मी करते ज्याची कमाई मला सोशल मीडिया थ्रू येते, किंवा कितीतरी यूट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स आहेत जे खरंच लाखोंमध्ये कमवतात सोशल मीडिया थ्रू. तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे आमचा सुद्धा ई-कॉमर्स बिझनेस आहे ना. आम्ही अजूनही फिजिकल स्टोअर आमचं नाहीच आहे. तर म्हणायला गेलं तर आम्ही सुद्धा खूप जवळचे आहोत सोशल मीडियाच्या, अगदी जवळ. आणि ते किती वेळ द्यावा लागतो तुम्हाला तुमच्या या बिझनेससाठी? आणि किती वेळ तुम्ही दिवसाचा ॲक्टिंगला देता, किती वेळ बिझनेसला देता? मी खरं सांगू, मी अशी टीम बनवली आहे की कमीत कमी माझा वेळ ते कन्झ्युम करतील. सो मी रिसर्च भाग आणि अप्रुव्हल जो भाग आहे ना, तो फक्त माझ्या हातात ठेवलेला आहे. जो दागिना येतो तो आधी माझ्याकडे येतो. मला वाटतं हे मी कधीतरी मुकेश अंबानींना बोलताना ऐकलंय. सुपरविजन म्हणजे जोपर्यंत मी अप्रूव्ह करत नाही तोपर्यंत, किंवा मी वापरत नाही 15-1 दिवस, तोपर्यंत तो बाजारात येत नाही. सो ती एक महत्त्वाची गोष्ट. इंद्रनीलजी, एकेकाळी असं सांगितलं जायचं की क्वीन व्हिक्टोरियाला भारतीय करीज खूप आवडायच्या आणि क्वीन इलिझाबेथनं खास कोरोनेशन चिकन बनवून घेतलं, जी भारतीय चिकनवर आधारित होते. आता 35च्या अधिक देशात आपल्या बाकरवड्या, करंजा, लक्ष्मीनारायण चिवडा वगैरे जातोय. तर तिथे जे ग्राहक आहेत ते सगळे भारतीय मूळचे ग्राहक आहेत की नवनवीन लोकंसुद्धा आता हे पदार्थ टेस्ट करतात आहेत? सो म्हणजे मी म्हणतो तसं आत्ताच नुकतं मी म्हटलं की फूडमध्ये एक सॉफ्ट पॉवर आहे आपलं कल्चर एक्सपोर्ट करण्याची. तर त्यामुळे आम्ही कायमच आमचं पॅकेजिंग, आमचं कम्युनिकेशनसुद्धा या पद्धतीने करत असतो की जिकडे फक्त भारतीय संस्कृतीचाच बाहेर नाही तर इतर देशांमध्ये तिथला नेटिव्ह बायरसुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे. आणि त्या पद्धतीने आमची स्ट्रॅटेजी ऑफ सेल्स पण आहे की जिकडे आज वेगवेगळ्या सुपर मार्केट्समध्ये परदेशात सुद्धा आम्ही उपलब्ध असतो की जिकडे बरेचदा कस्टमर हा नॉन इंडियन डायस्पोराचा येतो. तर तसे बरेच किस्से आहेत. म्हणजे एक चांगला किस्सा जो मला माहिती आहे, व्हेरीफाईड आहे म्हणून मी सांगू शकतो की जिथे अबुधाबीचे जे किंग आहेत, क्राऊन किंग, नॉट प्रिन्स, तर त्यांना आमचा जो चिवडा आणि बाकरवडी आहे तो खूप आवडतो. आणि तिथली एक मोठी सुपर मार्केट चेन आहे की ज्याचे एक वन ऑफ द ओनर्स इज फ्रॉम पुणे, किंवा तो शिकलेला होता, तो त्यांना देतो आणि भरपूर वेळ आहे म्हणून त्या दृष्टीने मला माहिती आहे की त्यांना ते प्रेझेंट केलं जातं आणि त्यांना आवडतं. तर आय थिंक आय एम शुअर नक्कीच अशा पद्धतीने वेगवेगळी लोक ते खात असतील आणि नक्कीच त्यांना आवडत पण असेल असं मला वाटतं. एक मोठा प्रश्न देशाच्या समोर आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजी आणि खास AIचा शिरकाव. कुठंतरी तुमच्या इंडस्ट्रीमध्ये आता कमी लेबर लागतंय का तुलनेनं टेक्नॉलॉजीमुळे? म्हणजे एकीकडे देशात बेकारी आहे म्हणून हा गंभीर विषय आहे देशासाठी. मला असं नाही वाटत की लेबर कमी लागतंय. मी उलटं म्हणतो की डिग्निटी ऑफ लेबर ही टेक्नॉलॉजीमुळे इम्प्रूव्ह झालेली आहे. तर त्यामुळे लेबर किंवा एसेन्शियली जे कॅटेगरी A to B जाणारे जे वर्किंग क्लास आहे की जो फार्मिंग जॉब्सवरनं इंडस्ट्रियल जॉब्सला जातो, त्यांना जर योग्य पद्धतीने ट्रेनिंग दिलं गेलं की जिकडे टेक्नॉलॉजी हार्नेस करायची यंत्रणा त्यांना शिकवली, तर माझ्या मते विथ टेक्नॉलॉजी त्यांची प्रोडक्टिव्हिटी 1ची 10 होऊ शकते. तर त्यामुळे तेवढीच लोक एम्प्लॉय केली जातील, फक्त त्यांच्याकडनं जास्त प्रोडक्टिव्हिटी काढली जाईल आणि कमी एररची काढली जाईल असं मला वाटतं. आज आपण जर ग्लोबली पण बघितलं, मॅक्सिमम ॲक्विजिशन्स जे होत आहेत स्पेसिफिकली इन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, इन रिसर्च, इन न्यू मॉलिक्युलर डेव्हलपमेंट, हे सगळे छोट्या कंपनीज होत आहेत. स्टार्टअप्स आर गेटिंग एक्वायर्ड बाय जायंट्स. आणि हे पॉसिबल झालं आहे AIमुळे. पहिलं जे कॉस्ट लागायचे, वेदर इट इज फॉर द इंजिन्स, वेदर इट इज फॉर
दी अमाऊंट ऑफ रिसर्च बॅकएंड तो आज खूप कमी झालेला आहे बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ AI टेक्नॉलॉजी. पण त्याचा परिणाम लेबरवर झालाय का? नंबर ऑफ पीपल जे तुम्हाला आधी लागायचे आणि आता लागतात त्या सेम कामासाठी, त्यावर परिणाम झालाय का? इंट्रिन्सिकली नाही मॅडम. का? कारण की फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंगला मॅन्युअल इंटरव्हेन्शन किंवा मॅन्युअल ओव्हरलुकिंग इनफॅक्ट खूप गरजेची आहे. म्हणजे वाईल प्रोसेस ऑटोमेट झाला असेल, तुम्हाला टू साइन ऑफ बी फार्मासिस्ट लागतोच. तुम्हाला साइन ऑफ करायला वेदर इट इज मॅन्युफॅक्चरिंग, वेदर इट इज टेस्टिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला बॅचलर ऑफ सायन्स किंवा सायन्स ग्रॅज्युएट लागतोच. इंद्रनीलजी, माझ्याकडे जर बाकरवडीचं पॅकेट आलं ना तर पहिले मी अर्ध्या दिवसात अर्धं पॅकेट संपवते आणि त्याच्यानंतर कॅलरीजवर काळजी करायला सुरुवात करते. पण तुम्ही असंच तुमच्या खाद्यपदार्थांवर तुटून पडता का आमच्यासारखं? ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ना की बॅलन्स डाएट इज केक्स इन बोथ हँड्स, तसं मी म्हणतो की बॅलन्स डाएट इज बाकरवडी इन बोथ हँड्स असं. बरं. प्राजक्ता, बिझनेस नवा आहे, त्यामुळे तुम्ही दोघं तिला एक एक बिझनेस टिप काय देणार? येस, थँक्यू सो मच. सो फॉर्च्युनेटली मला आय हॅव बीन प्रिव्हिलेज की मी 2 ज्वेलरी ब्रँड्समध्ये आतापर्यंत इन्व्हेस्ट केलेले आणि पैसे पण कमवले त्यातनं. तर त्यामुळे वॉट आय हॅव सीन इज की द डिस्रप्शन दॅट मॉडर्न डे ब्रँड्स कॅन डू विथ सोशल मीडिया हे खूप अमेझिंग आहे. आणि त्यामुळे त्याचा वापर करून खूप कमी मार्केटिंग कॉस्टमध्ये खूप जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तर त्यामुळे तुम्ही प्रोडक्ट डेव्हलपमेंटवर फोकस करा, कारण की मार्केट प्लेस तर रेडी आहे. तर त्यामुळे त्याच्यात जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं मला वाटतं. वा दादा वा. वा दादा वा. अर्पित, आय थिंक मॅममध्ये पॅशन दिसतो आहे, एस्पेशली इन द फील्ड दॅट शी इज देअर. आणि इंडिजिनियस प्रॉडक्ट्सला पुढावा देणं, दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क अँड शी इज टेकन दॅट अप. आय वुड से ह्याला ग्लोबल स्टेजवर कसं आणू शकतो, देर इज अ बिग ऑपॉर्च्युनिटी देर. कारण की ग्लोबली आम्ही बघितलं आहे, पीपल आर ओपनिंग अप टू इंडियन इथॉस, पीपल आर ओपनिंग अप. कोल्हापुरी चप्पलचं एक्झाम्पल केवढं सिम्पल आहे. तर आय थिंक ह्याच्यामध्ये ग्लोबल पोटेन्शियल खूप दिसते. आपल्या तिघांचे खूप खूप धन्यवाद. सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरे दिलीत आणि मला वाटतं की महाराष्ट्राचे जे येणारी पिढी आहे, बिझनेसमॅनची, आंत्रप्रनर्स जे आहेत, त्यांना नक्कीच आज इकडनं भरपूर टेकअवे मिळाला आहे. धन्यवाद परत. खूप खूप धन्यवाद Thank you. कौशिक Thank मॅडम. धन्यवाद ABP माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.